सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रद्धा दीपक कातुरे. मी इयत्ता 3री शिकते. कलम नव्हते कागद नव्हते तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हते कागद नव्हते तरी सुखी होती प्रजा. काळसिंहासनावर होता माझा शिवाजी राजा. काळसिंहासनावर होता माझा शिवाजी राजा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू, स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सह्याद्रीच्या कडा कपाडांनाही पाजर फुटेल, डोंगर माथ्यानं गाव फुटेल, झाडे झुडपे ही शहरातील आणि विशाल नावालाई ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळांचा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोनियाच्या दिनी शिवनेरी किल्ल्यावर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडी वाजली, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळराजांचा जन्म झाला. बाळराजांचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला. भगवत या चंदनाच्या शिवनेरीवर प्रगटला. घेऊन दरबार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेले. बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजीराजांचा फारसा सहवास लाभला नाही तरी मासाहेब जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले. बाळ शिवाजीने बालवयात स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून एक किंचितही बाजूला सरकले नाही. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महला, शिवा गडचिरोली, फजल नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला. प्रतापगडावरील पराक्रम, आगेहून सुटका व शाही ठिकाणाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांचे शौर्य पराक्रम आणि मुस्तदहोगिरीची महती पटवून देतात. सिंहाची चाल, गरुडाची नजर असे अनेक प्रसंग सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मदन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवरायांची शिकवण. अशा या महान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. आज जरी ते आपलत नाही तरी त्यांचे कार्य, साहस, जनतेविषयाची भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात. शेवटी जाता एवढेच म्हणेन की